ओम नमो भगवते वासुदेवाय। कपिल महामुनी माता देवतीला सबीज योग कसा साधावा याचा उपदेश करताना, याचं मार्गदर्शन करताना पुढे सांगतात, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य विजितासनासनं तस्मिन् स्वस्य समासीन रुजुकाय समभ्यसेत। हा विषय गीतेमध्ये सुद्धा 6व्या अध्यायात येऊन गेलेला आहे। कपिल महामुनी म्हणाले की पहिल्यांदा आपण आपल्या आसनावर जय मिळवला पाहिजे। एकदा मांडी घातली किंवा ज्या आसनात आपण असू ते आसन दीर्घ काळपर्यंत न मोडता त्याच्यात बसता आलं पाहिजे। पद्मासन असेल पद्मासन, वज्रासन असेल वज्रासन, जे कुठलं आसन आपण एकदा घेतलं ध्यानासाठी, योगासाठी, 3, 4, 5, 6 कितीही तास जरी लागले बसायला, तरी ते बदलता कामा नये, बदलावंसं वाटता कामा नये। किंवा दीर्घकाळ एका आसनात बसून जर पायांना, मांडीला रग लागत असेल तर ती रग आपल्या चित्तापर्यंत पोहोचता कामा नये। त्याच्यामुळे आपण आसन बदलावं असं मनात येता कामा नये। असं जर झालं तर त्याला आसन जय असं म्हणतात। तेव्हा पहिल्यांदा आपल्या आसनावर विजय मिळवायला पाहिजे। नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी अत्यंत शुद्ध, पवित्र, स्वच्छ अशा जागेवर कुशासन, मृगाजनाचं आसन किंवा धाबळी ज्याला म्हणतात, असं आसन घेऊन त्याच्यावर बसावं। जिथे बसायचं ती जागा समतल असावी, उंच सखल नसावे। नाही तर उंच सखल असेल तर काहीतरी कुठेतरी टोचेल, काहीतरी आपण फार खड्ड्यात जातोय असा काहीतरी अनुभव येईल। बसण्यासाठी आसन तर पाहिजेत, पण ते आसन सुद्धा आपल्याला सुखकारक असलं पाहिजे। हट्टानं दर्भाचं आसन घेतलं आणि ते जर दर्भ टोचायला लागले तर त्याच्यातून मन एकाग्र होणार नाही। मग साधी शाल जरी घेतली तरी सुद्धा चालेल, ज्याच्यामुळं आपलं ध्यान व्यवस्थित लागेल, चित्त एकाग्र होईल, अशा प्रकारचं आसन आणि अशा प्रकारची जागा आपण घ्यावी। शरीर सरळ ठेवावं, स्थिर ठेवावं, अगदी 90 अंशाच्या कोणामध्ये मांडी घालून बसावं। पद्मासन जमत नसेल तर साधी मांडी घातली तरी चालते, पण ती मांडी हलता कामा नये आणि अत्यंत सुखपूर्वक असं बसावं। सुरुवातीला डाव्या नाकपुडीतून हवा आत भरून घ्यावी, काही काळ तो आत छातीमध्ये भरून ठेवावा आणि मग उजव्या नाकपुडीतून घेतलेली हवा सोडावी। पुन्हा याच्यानंतर उजव्या नाकपुडीतून प्राणायामासाठी हवा आत भरून घ्यावी, म्हणजे पूरक करावा। काही काळ आपल्या हृदयामध्ये ती कोंडून ठेवून कुंभक करावा आणि नंतर डाव्या नाकपुडीतून तो सोडावा। अशा प्रकारे प्राणाचा जो मार्ग आहे आत जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा, हा आपण शुद्ध करावा। असा प्राणायामाचा मार्ग जर शुद्ध झाला, प्राणायाम जर साधला गेला, तर त्याच्यामुळं चित्त निश्चितपणे स्थिर होतं आणि निश्चलही होतं। ज्याप्रमाणे वायू आणि अग्नी यांच्या संपर्कात येऊन सोनं आपल्या ठिकाणचं जे हिणकस आहे, जो मळ आहे, जी घाण आहे, ते टाकून देतं, त्याचप्रमाणे सबीज योग आचरण करण्यासाठी त्या योग्यानं प्राणवायूवर नियंत्रण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे। आणि असं जर नियंत्रण मिळवलं, त्या प्राणवायूवर जर विजय मिळवला,
तर त्याचं मन अतिशय लवकर असं शुद्ध होतं, पवित्र होतं. आणि म्हणून त्या योग्याला हेच करणं उचित आहे, योग्य आहे की प्राणायामाद्वारा वात पित्त कफ इत्यादी जे काही दोष आहेत ते दोष शांत करणं, वात पित्त कफांच्या असमानतेमुळे निर्माण होणारे रोग आहेत ते रोग शरीरात शिरू न देणं किंवा शिरलेल्या रोगांसाठी बाह्य औषधांची उपचार पद्धती स्वीकारायला न लागणं, यासाठी प्राणायामानं आपलं शरीर शुद्ध करावं. नंतर धारणेनं एका ठिकाणी मन लागून आपल्या ठिकाणी पापवासना उठणार नाहीत अशी काळजी घ्यावी. प्रत्याहारानं विषयांच्या संबंधावर विजय मिळवावा आणि ध्यानामुळं भगवत विमुख करणारे जे रागद्वेषादी दुर्गुण आहेत त्यांना लांब ठेवावं. जीवाचा ईश्वराशी संयोग कसा घडेल यासाठी ही सगळी खटपट आहे, ही धडपड आहे. काशीमध्ये दोन विद्वानांचा संवाद चालला होता, शास्त्रार्थ चालला होता. आणि त्यातले एक जण म्हणाले की जीव जेव्हा ईश्वराला आपल्या कामक्रोधादी दोषांसह भेटतो त्याचा अर्थ असा आहे की ईश्वर सुद्धा त्या जीवामुळं दूषित होतो आणि मग ईश्वरालाही जन्ममरण घडू शकेल जसं जीवाला जन्ममरण आहे. त्याच्यावर दुसरे म्हणाले की अहो, जीवानं ईश्वराला भेटणं हे स्वीकार तर करायला पाहिजे. आम्ही जीव आणि ईश्वर ह्या दोन स्वतंत्र जर गोष्टी म्हणत असू तर तो जो योग आहे तो साध्य होणारच नाही. ईश्वर स्थिर आहे, जीव अस्थिर आहे, तेव्हा अस्थिर असलेल्या जीवाला ईश्वरापर्यंत घेऊन जाणं ते जर जमलं तर मग ज्याचे गुण प्रबळ असतील ते राहतील, ज्याचे गुण दुर्बळ असतील ते नाहीसे होतील. ईश्वर जर सर्वशक्तिमान आहे, सर्व समर्थ आहे आणि जीव जर अशक्त आहे, दुर्बळ आहे, तर जीवाच्या ठिकाणचे जे काही दोष आहेत ते ईश्वराच्या ठिकाणी गेल्यानंतर ते आपोआपच नाहीसे होतील. आणि जीव जेव्हा ईश्वराला भेटेल तेव्हा त्या जीवामध्ये कोणतेच दोष राहणार नाहीत आणि जीवाचे मात्र दोष सगळे नाहीसे होतील. उदाहरणार्थ म्हणाले, गंगेच्या प्रवाहामध्ये गंगा जिथून उगम पावते तिथून प्रत्यक्ष सागराला येऊन मिळेपर्यंत अनेक प्रकारचे प्रवाह तिथे येऊन मिळतात. मग जे गंगेच्या व्यतिरिक्त प्रवाह आहेत त्यांच्यात काही दोष नाहीत का? असतातच की. पण ते प्रवाह जेव्हा गंगेला येऊन मिळतात तेव्हा त्यांच्यातले दोष गंगेच्या बरोबर झालेल्या मिलनानं नाहीसे होतात आणि ते सुद्धा प्रवाह गंगेशी मिळाल्यानंतर पवित्र होतात, स्वीकारार्ह होतात. तसा जीव जर ईश्वराशी जोडला गेला तर आपोआप तो आपले सगळे दोष नाहीसे होऊन पवित्र होऊन जाईल. तेव्हा या योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मळ होत जाईल, एकाग्र होत जाईल आणि असं निर्मळ आणि एकाग्र झालेलं चित्त आपण जेव्हा ध्यानाला बसू तेव्हा त्या ध्यानाला सहाय्यभूत होईल. मग ध्यान करायचं म्हणजे काय? नासिकेच्या अग्रभागावर दृष्टी स्थिर करणं. नासिकेला दोन अग्र आहेत, एक नाकाचा शेंडा तेही अग्रच आहे आणि दोन्ही भुवयांच्या मधला जो भाग आहे त्याला भ्रूमध्य म्हणतात तेही नाकाचा अग्रच आहे. मग आपली दृष्टी एकतर नाकाच्या शेंड्यावर किंवा भ्रूमध्यावर स्थिर जर केली
तर आपोआपच ह्या चित्तावर सुद्धा जे चंचल चित्त आहे त्याच्यावर विजय मिळवता येईल. आणि जी ध्येय मूर्ती आहे, ज्याचं ध्यान करायचं आहे, त्याचं ध्यान सुद्धा सुलभ होत जाईल. आणि असं भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं असं कपिल महामुनी सांगतायत. मग हे ध्यान कसं करायचं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.